नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी देवतांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांची विशेष पूजा केली जाते। विश्वकर्माजींनी त्रेतायुगात सुवर्णलंका बांधली, पुष्पक विमान तर द्वापार युगात द्वारका शहर बांधले। याशिवाय देवतांचे महाल, रथ आणि शस्त्रेही विश्वकर्मानेच तयार केल्याचे सांगण्यात येतं। घरं बांधणारे, फर्निचर बनवणारे तसेच यंत्रसामग्रीशी आणि कारखान्यांशी निगडीत लोकांसाठी हा सण खूपच महत्त्वाचा आहे। या सर्व लोकांसाठी विश्वकर्मा जयंती हा मोठा सण आहे। विश्वकर्माजींच्या विशेष कार्यांपैकी एक म्हणजे सुवर्णलंकेचं बांधकाम। लंकेबाबत अनेक समजुती प्रचलित आहेत। असा विश्वास आहे की असुर, मल्यवान, सुमाली आणि माली यांनी विश्वकर्माला असुरांसाठी एक विशाल इमारत बांधण्याची विनंती केली होती। या तीन असुरांची प्रार्थना ऐकून विश्वकर्माजींनी समुद्रकिनारी असलेल्या त्रिकूट नावाच्या पर्वतावर सोन्याची लंका देखील बनवली। दुसरी मान्यता अशी आहे की सुवर्णलंकेचा राजा कुबेर देव होता। रावण हा कुबेर देवाचा सावत्र भाऊ होता। जेव्हा रावण शक्तिशाली झाला तेव्हा त्याने त्याचा भाऊ कुबेराकडून सुवर्णलंका हिसकावून घेतली। विश्वकर्माजींनी कुबेरासाठी पुष्पक विमानही बनवले होते। हे विमानही रावणाने हिसकावले होते। द्वापार युगात श्रीकृष्णाने कंसाला वश केले तेव्हा कंसाचा सासरा जरासंध श्रीकृष्णाला मारण्यासाठी मथुरेवर वारंवार हल्ले करू लागला। श्रीकृष्ण आणि बलराम प्रत्येक वेळी त्याचा पराभव करत असत, परंतु जरासंधचे आक्रमण वाढू लागले। तेव्हा श्रीकृष्णाने मथुरेचे रक्षण करण्यासाठी मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी श्रीकृष्णाने विश्वकर्माला सुरक्षित ठिकाणी स्वतंत्र नगर वसवण्यास सांगितले होते। यानंतर विश्वकर्माजींनी द्वारका शहर वसवले। यानंतर श्रीकृष्ण, बलराम आणि यदुवंशी द्वारका नगरीत राहायला गेले। आता आज आहे विश्वकर्मा जयंती। मी तुम्हाला विश्वकर्मा जयंतीची कथा सांगणार आहे। ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते। तसेच आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये ओम विश्वकर्मा नमः किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे पहिले कारागीर आणि देवांचे शिल्पकार मानले जातात। त्यांना अवजारे, यंत्रे, इमारती, मंदिर, वाद्ये आणि कलांचे देव मानले जाते। स्वतःला भक्तीने भरा आणि या दिव्य कथेशी जोडले जा। बाबा विश्वकर्मा यांचे अपार आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कृपया कमेंटमध्ये जय बाबा विश्वकर्मा जरूर लिहा। आता आपण कथेला सुरुवात करूया। ही खूप पूर्वीची कथा आहे। इतकी पूर्वीची आहे की इतिहासाची पानेही शांत होतात। तो काळ होता जेव्हा ही पृथ्वी नवजात बाळासारखी होती आणि मानवी जीवन त्याच्या बाल्यावस्थेत होते। युगानुयुगे जेव्हा मानवी जीवन त्याच्या बाल्यावस्थेत होते तेव्हा त्याचे अस्तित्व प्रचंड दुःख आणि सतत संघर्षाची गाथा होती। त्या अंधकारमय युगाची कल्पना करा, जेव्हा मानवांकडे स्वतःचे रक्षण करण्याचे कोणतेही साधन नव्हते, पोट भरण्याचा कोणताही निश्चित मार्ग नव्हता आणि डोके लपवण्यासाठी जागा सुद्धा नव्हती। ते असहाय्य होते, पूर्णपणे असहाय्य। वन्य प्राण्यांसमोर त्यांचे शरीर कोमल पानांसारखे होते, एका क्षणात चिरडले जाऊ शकत होते। निसर्गाच्या भयंकर प्रलयांनी, दुष्काळ, पाऊस, कडाक्याची थंडी आणि कडक उन्हाने माणसांच्या हाडांनाही हादरवून टाकले। त्यांच्याकडे ना जमीन मशागत करण्याचे ज्ञान होते, ना पाय कापण्याची ताकद होती, ना दगड काम करण्याचे कौशल्य होते। ते जंगलात भटकत होते, कच्च्या फळांवर आणि मुळांवर जगत होते, सतत मृत्यूच्या सावलीत जगत होते। त्यांच्या हृदयात एक अढळ भीती होती, एक अज्ञात भीती जी त्यांना प्रत्येक क्षणी सतावत होती। भुकेची आग, तहान, आजाराचे दुःख आणि त्यांच्या प्रियजनांना असहाय्यपणे मरताना पाहण्याचे प्रचंड दुःख, या सर्वांनी त्यांचे जीवन एक अंतहीन वेदना बनवले। त्यांच्या डोळ्यात अनेकदा अश्रू वाहत होते, पण ते कोणाला रडवू शकत होते का? ते त्यांचे दुःख कोणाला सांगू शकत होते का? त्यांच्या हृदयात प्रचंड दुःख होते, एक ओझे ते कोणालाही सांगू शकत नव्हते। त्यांचे शब्द रडण्याशिवाय दुसरे काही नव्हते। त्यांचे डोळे निराशेचा गडद समुद्र होते। दररोज रात्री अंधाराने आपला काळोख पसरवला असताना एक अज्ञात भीती प्रत्येक मानवी हृदयाला वेढून घेत असे। ते उद्याचा सूर्योदय पाहू शकत होते का? त्यांना त्यांचा पुढचा घास सापडेल का? देवांच्या क्षेत्रातही, जिथे सृष्टीचे अद्भुत संतुलन
आणि सौंदर्य कल्पित होते, तिथेही या मानवी हक्कीचे स्पंदने त्यांच्यापर्यंत पोहोचले. ब्रह्मा निर्माता, रक्षणकर्ता, विष्णू आणि विनाशक शिव हे सर्व या दुःखाने अस्वस्थ झाले. त्यांच्यापैकी एक तेजस्वी देवता, दैवी शिल्पकार भगवान विश्वकर्मा, जे त्यांच्या दैवी कला आणि अतुलनीय निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत, मानवांच्या या वेदनादायक दुःखाला पाहून आणखीनच वेदनांनी भरले. ज्याप्रमाणे एका पित्याला त्याच्या स्वतःच्या शरीरात आपल्या मुलाचे दुःख जाणवते, त्याचप्रमाणे दैवी शिल्पकार विश्वकर्मालाही त्याने निर्माण केलेल्या सृष्टीची प्रचंड वेदना जाणवली. त्याच्या हृदयात एक प्रचंड वेदना उसळली. शब्दात व्यक्त करणे अशक्य असे दुःख, मानवतेच्या या दयनीय आक्रोशाने त्याच्या आत्म्याचा प्रत्येक कण थरथर कापत होता. त्याच्या डोळ्यांसमोर त्या भुकेल्या मुलांचे सुकलेले चेहरे, त्या असहाय्य मातांच्या प्रेमळ डोळ्यांतील दुःख आणि त्या भयभीत वडिलांचे मूक दुःख एखाद्या चित्रपटासारखे चमकत होते. त्याला स्वतःमध्ये ती वेदना जाणवली. मानवतेच्या प्रत्येक रंध्रामध्ये पसरलेली वेदना ही केवळ सहानुभूती नव्हती, तो त्याच्या स्वतःच्या निर्मितीच्या आत्म्याच्या त्याच्याच एका भागाचा आक्रोश होता. माझ्या मुलांनो, मी निर्माण केलेल्या प्राण्यांनो, तुम्ही कोणत्या प्रकारचा नरक सहन करत आहात? त्याच्या हृदयात एक तीव्र आक्रोश घुमला. मी जो जगातील भव्य मंदिरे, देवांची अयोध्या आणि स्वर्गाचे राजवाडे बांधू शकतो, तो माझ्या स्वतःच्या मुलांना या कपटी पृथ्वीवर कसे रडताना पाहू शकतो? विश्वकर्माचे हृदय वितळले. त्याचे डोळे, जे सामान्यतः दैवी तेजाने तेजस्वी होते, आता करुणेच्या अश्रूंनी वाहत होते. हे अश्रू केवळ पाणी नव्हते, ते निर्मात्याचे अमर्याद प्रेम, अपार करुणा आणि त्याच्या निर्मितीसाठी खोल वेदना यांचे प्रतीक होते. त्याने पाहिले की मानवांकडे बुद्धिमत्ता असली तरी ती वापरण्यासाठी त्यांच्याकडे साधने नव्हती. त्यांच्याकडे शरीरे होती, पण त्यांना सक्षम करण्यासाठी साधनांचे ज्ञान नव्हते. ही असह्यता विश्वकर्माच्या हृदयाला भिडली. त्याने लगेच तीव्र तपश्चर्या करण्याचा संकल्प केला. ही तपश्चर्या केवळ आत्मसाक्षात्कारासाठी नव्हती, तर त्याच्या मुलांच्या दुःखावर उपाय शोधण्यासाठी होती. त्याने आपल्या दैवी शक्ती केंद्रित केल्या. त्याने संपूर्ण विश्वाची ऊर्जा स्वतःमध्ये आत्मसात केली. तो हिमालयाच्या सर्वात उंच, सर्वात एकाकी शिखरावर बसला होता, जिथे वाऱ्याचा जोर त्याच्या हाडांना छेद देत होता आणि बर्फाचा थर दूरवर पसरलेला होता. तिथे तो ध्यानात मग्न होता. त्याची तपश्चर्या अलौकिक होती. त्याने दिवस किंवा रात्र पाहिली नाही, भूक किंवा तहान याची पर्वा केली नाही. त्याच्या शरीरावर घाणेरड्या चिखलाचा थर बसला. त्याचे केस जाड कप्प्यांमध्ये बदलले. प्रत्येक श्वासाने तो मानवांचे अश्रू, त्यांच्या भुकेल्या पोटातील वेदना, त्यांच्या भयभीत हृदयाचे ठोके शोषून घेत होता. मानवजातीने सहन केलेल्या सर्व दुःखातून तो जगला. मानवांचे दुःख त्याच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणात पसरले होते. त्याला त्या दुःखाच्या मुळापर्यंत पोहोचायचे होते. मानवांना इतके असहाय्य बनवणारी वंचितता समजून घ्यायची होती. वर्षे गेले, एक युग गेले. विश्वकर्माच्या तपश्चर्येची आग इतकी तीव्र होती की देवही आश्चर्यचकित झाले. या तपश्चर्येचे एकमेव ध्येय मानवतेचे कल्याण होते. त्यांच्या हृदयातील अपार वेदना, जी तो इतरांना व्यक्त करू शकत नव्हता, ती त्याच्या तपश्चर्येची ऊर्जा बनली. त्याची प्रत्येक भावना, प्रत्येक विचार मानवांच्या मुक्तीसाठी समर्पित होता. आणि मग एके दिवशी त्या तीव्र तपश्चर्येच्या परिणितीवर जेव्हा विश्वकर्माची जाणीव विश्वाच्या सर्वात गहन रहस्यांशी जोडली गेली, त्याच्या आत ज्ञानाचा दिवा पेटला होता. त्या प्रकाशात त्याला भविष्याची एक अद्भुत झलक दिसली. त्याने पाहिले की मानव पृथ्वीवरून अन्न कसे पिकवू शकतात, स्वतःसाठी घरे कशी बांधू शकतात आणि भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकतात. त्याने पाहिले की लहान युक्त्या आणि साधी साधने मानवी जीवनात कशी क्रांती घडवू शकतात. ही केवळ एक कल्पना नव्हती, तर तो एक दैवी अनुभव होता. सर्व मानवी दुःखांचा अंत करू शकणाऱ्या उपायाची जाणीव, प्रत्येक साधन, प्रत्येक शस्त्र, प्रत्येक साधनाची स्पष्ट रूपरेषा त्याच्या मनात उभी राहिली. जणू काही विश्वानेच ज्ञानाची ही अद्वितीय देणगी दिली आहे. त्याच्या आतून एक अदम्य शक्ती उसळली, जी निर्माण करण्याची तीव्र इच्छा होती. विश्वकर्माने त्याचे डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक नवीन तेज होते, दृढ निश्चय, निर्मिती आणि अमर्याद करुणेचे. त्याने आपले दैवी हात वर केले आणि त्याने आपली इच्छा केंद्रित करताच एक चमत्कार घडू लागला. प्रथम त्याच्या हातात एक नांगर दिसला. तो फक्त लाकडाचा तुकडा नव्हता, तो आशेचे प्रतीक होता. हे असे साधन होते ज्याद्वारे मानव कठीण जमीन फाडू शकत होते, बियाणे पेरू शकत होते आणि स्वतःसाठी अन्न पिकवू शकत होते. आज माती मशागत करण्यासाठी एक सामान्य साधन वाटणारा नांगर, त्यावेळी उपासमारीशी झुंजणाऱ्या मानवतेसाठी एक खरा अमृत होता. त्या क्षणाची कल्पना करा, जेव्हा मानवाने पहिल्यांदा नांगर पाहिला. त्यांच्या डोळ्यात आशेचा एक नवीन किरण चमकला असेल.
मग त्याच्या हातातून कुऱ्हाडीचा जन्म झाला. ही कुऱ्हाड केवळ जंगले साफ करण्याचे साधन नव्हते, ते चिकाटीचा संदेश होते. ते असे साधन होते ज्याद्वारे मानव मोठी झाडे तोडू शकत होते आणि घरे बांधण्यासाठी लाकूड मिळवू शकत होते, थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आग लावू शकत होते आणि वन्य प्राण्यांना दूर ठेवू शकत होते. ही कुऱ्हाड, ज्याला आज आपण फक्त एक साधन मानतो, ती एक अशी शक्ती होती जी त्या काळात मानवांना निसर्गाच्या भीतीपासून मुक्त करत होती. नंतर धनुष्य आणि बाण आले. हे सामान्य शस्त्र नव्हते, ते आत्मविश्वासाचे प्रतीक होते. हे असे साधन होते ज्याद्वारे मानव भक्षक प्राण्यांचा सामना करू शकत होते, स्वतःचे रक्षण करू शकत होते आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षित ठेवू शकत होते. धनुष्य आणि बाण, ज्याला आपण आता युद्धाचे हत्यार म्हणतो, त्या काळात मानवांना शिकार करण्याची आणि स्वतःचे रक्षण करण्याची अदम्य शक्ती मिळाली होती. त्यांच्यासोबतच भाला आणि तलवार यांसारखी शस्त्रे उदयास आली, जी सुरक्षितता आणि स्वसंरक्षणाचे प्रतीक बनली. आणि मग चाक आले. ते फक्त एक वर्तुळाकार वस्तू नव्हती, ती प्रगतीचे प्रतीक होते. ते एक असे उपकरण होते जे मानवांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जड भार वाहून नेण्याची, प्रवास करण्याची आणि व्यापार स्थापित करण्याची परवानगी देत असे. चाकाच्या शोधामुळे मानवी संस्कृतीला गती मिळाली, तिला स्थिर राहण्याऐवजी पुढे जाण्यास प्रेरित केले. त्याचप्रमाणे एक एक करून प्रत्येक साधन उदयास आले. दगड मारण्यासाठी हातोडा, गुंतागुंतीच्या रचना कोरण्यासाठी छिन्नी, कपडे शिवण्यासाठी आणि स्वतःला झाकण्यासाठी सुई आणि पृथ्वी खोदण्यासाठी कुदळ. प्रत्येक साधन, प्रत्येक शस्त्र त्याच्या हातातून एक प्रेमळ आई आपल्या मुलाला जीवनाची देणगी देत असल्यासारखे बाहेर पडले. प्रत्येक साधनात विश्वकर्माच्या प्रेमाचे, करुणेचे आणि त्याच्या तीव्र तपश्चर्येचे सार होते. प्रत्येक साधनासह विश्वकर्माने मानवांना ते कसे वापरायचे ते शिकवले. त्याने त्यांना जमीन कशी नांगरायची, कुऱ्हाडीने वापर कसा करायचा आणि धनुष्यबाणाने स्वतःचे रक्षण कसे करायचे हे शिकवले. हे फक्त तांत्रिक ज्ञान नव्हते, जीवनातील हा एक नवीन धडा होता. सुरुवातीला मानव या अद्भुत वस्तूंकडे भीतीने पाहत होता. त्यांना समजत नव्हते की त्या काय आहेत किंवा दैवी शिल्पकार त्यांना त्या का देत आहेत. त्यांच्या शतकानुशतकेच्या दुःखाने त्यांना अविश्वासाने भरले होते. परंतु विश्वकर्माच्या डोळ्यातील अमर्याद दया आणि प्रेमाने हळूहळू त्यांच्या हृदयातील भीती दूर केली. हळूहळू त्यांनी या वस्तूंना स्पर्श करायला शिकले, त्यांचे उपयोग समजून घेतले. जेव्हा एखाद्या मानवाने पहिल्यांदा नांगरणी केली आणि जमिनीवर कट केला, तेव्हा त्यांच्या हातात शक्तीचा कंप निर्माण झाला. जेव्हा कुऱ्हाडीने पहिल्यांदा पाय कापला, तेव्हा जंगलात एक नवीन प्रतिध्वनी निर्माण झाली. तो उपक्रमाचा प्रतिध्वनी होता. जेव्हा धनुष्यातून बाण सोडला गेला आणि त्याने वन्य प्राण्याला मारले, तेव्हा मानवी डोळ्यात एक नवीन चमक दिसून आली. तो विजयाचा तेज होता. आणि मग तो दिवस आला जेव्हा मानवांनी पेरलेले बियाणे अंकुरलेले आणि नंतर सोनेरी कानात रूपांतरित झालेले पाहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. यावेळी भीतीने नव्हे, तर अमर्याद कृतज्ञता आणि आनंदाने. त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या श्रमाचे फळ खाल्ले. त्यांचे पोट भरले होते, त्यांचे शरीर बळकट झाले होते. जेव्हा त्यांनी दगड आणि लाकडापासून स्वतःसाठी लहान निवारे बांधले, तेव्हा त्यांना पहिल्यांदाच सुरक्षित वाटले. जेव्हा त्यांनी कपडे शिवले आणि थंड वाऱ्यापासून स्वतःचे रक्षण केले, तेव्हा त्यांना पहिल्यांदाच आराम मिळाला. हे सर्व पाहून विश्वकर्माचे हृदय समाधान आणि आनंदाने भरले. त्याने त्याच्या तपश्चर्येचे फळ पाहिले होते. मानव आता असहाय्य राहिले नाहीत. ते स्वतःच्या जीवनाचा पाया निर्माण करू शकतात, बांधू शकतात आणि निर्माण करू शकतात. पण विश्वकर्माला माहीत होते की शक्तीसोबत जबाबदारी येते. त्याने मानवतेला एकत्र केले आणि एक इशारा दिला, जो आजही प्रासंगिक आहे. त्याचा आवाज गंभीर होता, परंतु प्रत्येक शब्दात अमर्याद प्रेम आणि दूरदृष्टी होती. हे मानवांनो, तुमचे दुःख कमी करण्यासाठी मी तुम्हाला ही साधने दिली आहेत. लक्षात ठेवा, हे केवळ निर्जीव वस्तू नाही. त्यामध्ये माझ्या हृदयाचे प्रेम, माझ्या तपश्चर्येचे सार आणि तुमच्या कल्याणाची इच्छा आहे. तुम्हाला अन्न पुरवणारा हा नांगर तुम्हाला श्रमाचा आदर शिकवतो. तुम्हाला आश्रय देणारी ही कुऱ्हाड तुम्हाला निसर्गाची शक्ती शिकवते. धडा म्हणजे एखाद्याच्या कामाचे संतुलन राखणे. हे धनुष्यबाण तुम्हाला संरक्षण आणि स्वसंरक्षणाचा अधिकार देते, परंतु ते हिंसाचाराचे साधन बनू नये. त्याच्या आवाजात एक खोल भावना होती, जी प्रत्येक मानवाच्या हृदयापर्यंत पोहोचली. मी तुम्हाला दिलेले हे विज्ञान आणि कला तुमच्या जीवनाचा पाया आहे. ते तुमच्या प्रगतीचा मार्ग आहे, परंतु त्याची शक्ती कधीही कमी लेखू नका. तो पुढे म्हणाला, जर तुम्ही त्यांचा वापर स्वार्थी हेतूंसाठी, इतरांना हानी पोहोचवण्यासाठी किंवा या पृथ्वीला प्रदूषित करण्यासाठी केला, तर ते तुमच्या स्वतःच्या विनाशाकडे नेतील.
हीच साधने तुम्हाला सुसंस्कृत बनवू शकतात आणि ती तुम्हाला बरोबर देखील बनवू शकतात. निवड तुमची आहे. माझा इशारा नेहमी लक्षात ठेवा, तो ठामपणे म्हणाला. ही साधने फक्त निर्मितीसाठी वापरा. एकत्र राहा, एकमेकांना आधार द्या आणि सृष्टीच्या या अद्वितीय देणगीची कदर करा. तुमचे ज्ञान आणि कौशल्य सर्वांच्या भल्यासाठी वापरा, एखाद्याच्या वर्चस्वासाठी नाही. मानवाने विश्वकर्माचे हे शब्द मनावर घेतले. त्यांच्या डोळ्यात फक्त आशा आणि कृतज्ञता होती. त्यांना समजले की त्यांना केवळ साधनेच मिळाली नाही, तर जीवनाचे एक नवीन तत्वज्ञान मिळाले आहे. अशा प्रकारे भगवान विश्वकर्मा यांनी केवळ साधने निर्माण केली नाहीत, तर मानवतेच्या हृदयात आशा, आत्मविश्वास आणि निर्मितीची अद्भुत शक्ती निर्माण केली. त्यांनी मानवांना शिकवले की विज्ञान आणि कला ही केवळ भौतिक साधने नाहीत, तर करुणा, शहाणपण आणि अथक परिश्रमाची अभिव्यक्ती आहे. त्यांची कथा आपल्याला शिकवते की जेव्हा मानवी जीवन अडचणीत असते, तेव्हा ज्ञान, सर्जनशीलता आणि दयाळूपणा अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. ही कथा केवळ एक प्राचीन कथा नाही, तर मानवी संस्कृतीच्या उदयाची, तिच्या श्रमाची आणि निर्मितीची एक पवित्र गाथा आहे, जी आपल्याला युगानुयुगे प्रेरणा देत राहील. जेव्हा जेव्हा आपण एखादे साधन पाहतो, तेव्हा आपण विश्वकर्माची अपार दया, त्यांची तीव्र तपश्चर्या आणि त्यांचे महान बलिदान लक्षात ठेवले पाहिजे, ज्याने मानवी जीवन जगण्यासारखे बनवले. ते आशा आणि शक्यतांनी भरले. त्यांची ही देणगी आपल्याला सशक्त करत राहते आणि आपल्याला पुढे नेत राहते. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.